सो वी विल स्टार्ट विथ अप्लाइंग मॉइश्चरायझर. संपत आलं आहे ऑलमोस्ट. तो मी तुम्हाला एक टिप पण देते, मेकअप करते त्यासोबतच. मॉइश्चरायझर पहिल्यांदा लावणं कंपल्सरी ह्यासाठी आहे कारण आपले पोर्स किंवा जे काही ब्लॅक हेड्स वगैरे असतात ते सेन्सिटिव्ह असतात आणि त्यांना मेकअपमुळे काही प्रॉब्लेम व्हायला नको, म्हणून आपण नेहमी पहिला मॉइश्चरायझरने स्टार्ट करायचं. त्यामुळे मेकअप पण सेट बसतो, हलत नाही मेकअप. प्रायमर आर्टिस्ट जर कोणी हे बघत असतील तर मे बी ते मला डाऊटने विचारतील की तू चुकीचं लावतीयस करून, बट एनिवेज लिव इट. मी असंच लावते. स्वतःचा चेहरा चांगला दाखवण्या इतका मेकअप नक्की येतो. आता मी अप्लाय करते ही साईडची जी ऑलमोस्ट संपत आली आहे ही पॅलेट माझी. जे थोडंफार आहे ते मी अप्लाय करून रिकामी होती. आता ऑरेंज कन्सिलर करेक्टर यूज करते टू हाईड माय अंडर आईज, ब्लॅक अंडर आईज. कॅन यू सी द डिफरन्स? ॲक्च्युली माझा ओरिजिनल शेड पूर्ण संपला आहे, सो मी 2 शेड मिक्स करून माझ्या डार्क स्पॉट्सवरती अप्लाय करणार आहे, जेणेकरून इट विल मॅच माय स्किन टोन. कारण हा शेड खूपच जास्त डार्क आहे स्किन टोनसाठी आणि हा शेड खूपच जास्त लाईट आहे माझ्या स्किन टोनसाठी. दिस वॉज माय करेक्ट शेड, हा वाला आणि हा वाला, पण ते आता दोन्ही पण संपलेत. थोडं मी मिक्स मॅच करून काहीतरी लावतीये. ऑरेंज कन्सिलर मी अप्लाय करू शकते डार्क स्पॉट्सवरती, बट मला नाही आवडत ऑरेंज कन्सिलर अप्लाय करायला डार्क स्पॉट्सवरती. मला माझ्या स्किन टोनचाच कलर अप्लाय करायला आवडतो, सो मी ऑरेंज कन्सिलर नाही करत आहे आणि जस्ट ह्यानेच कवर करते. आणि हे माउथच्या साईडचे पॅच जो माकडासारखा पूर्ण माझा काळा होत चालला आहे कारण मला पिगमेंटेशन होत आहे ह्या पार्टवरती. सो आय जस्ट अप्लाय लिटल कन्सिलर लाईटवाला. आणि मला नाही माहिती हे पिगमेंटेशन मी कसं कमी करू. आय एम ट्राईंग बट डोंट नो, लेट्स सी. जर तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर प्लीज लेट मी नो पिगमेंटेशन कसं कमी करायचं. किती छान दिसायला आहे ना अशी. आता हे मी करेक्ट करेन, दाखवते तुम्हाला. जस्ट अप्लाइंग. I'm going to apply this. This is Insight का अल्ट्रा कवरेज कन्सिलर आणि आय लव्ह दिस. म्हणजे हे मी यूज केलं ना की मला वरती परत फाउंडेशन लावायची गरज नाही पडत हे कन्सिलर यूज केल्यावर. आणि आय फील दॅट, यू नो. अरे माझे हेअर्स प्लीज मध्ये येऊ नका बाळांनो. चलो लेट्स टॅप नाउ. टप 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 टप. आय एम फिलिंग माझा बेस तरी कंप्लीट झालेला आहे. हा 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 हा. सो व्हॉट विल बी द नेक्स्ट स्टेप? मला थोडे आहेत ना लिफ्टेड आवडतात माझे चीक बोन्स. सो मी इथे न जास्त अप्लाय करता मी ह्या बोन्सवरती अप्लाय करते, जेणेकरून ते थोडंसं लिफ्ट वाटतं. मी कॉम्पॅक्ट मोस्टली यूज नाही करत, मी लूज पावडर यूज करते. आणि कॉम्पॅक्ट मी ह्याच्यासाठी यूज नाही करत कारण मला माझ्या स्किनवरती शायनी फिनिश आवडतो, मला मॅट फिनिश आवडत नाही. अँड जस्ट दॅट्स द रिझन की मी कॉम्पॅक्ट यूज नाही करत. जर तुम्हाला माहिती असतील ग्लॉसी फिनिश देणाऱ्या कॉम्पॅक्ट्स तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. आय लव्ह दिस पॅलेट न्यूट्रल कलर्सची. कडे मस्त ब्रशेस आहेत सगळे चांगले चांगले, पण अंगात एवढी मस्त आहे की ते काढायचे कधी आणि त्याने लावायचं कधी. गाईज हे राण्याचं काजळ आहे आणि राण्याचं काजळ इज रिअली गुड, व्हेरी पिगमेंटेड. हा राण्याचा मस्करा आहे, व्हॉल्यूम एक्स मस्करा ऑफ राणे. कॅन यू सी द व्हॉल्यूम? इट रिअली ॲड्स व्हॉल्यूम. आणि हे गाईज हे माझे रिअल आय लॅशेस आहेत. ओके इट्स डन. ओ माय गॉड काय विचित्र दिसायला लागलं हे.
बाकी सगळं झालेलं आहे, तर फक्त मी लिपस्टिक लावायची राहिली आहे. ॲक्च्युली मला काय वाटतं माहिती आहे, मी जेव्हा नॉर्मल असते ना, म्हणजे विदाऊट मेकअप, मला तेव्हाचीच आवडते. मी मेकअप केला की मला खूपच काहीतरी मी विचित्र केल्यासारखं फील होतं आहे कायम. आय डोंट नो, मला कमेंट्समध्ये सांगा, मी नॉर्मल ओरिजिनल चांगली दिसते की विथ मेकअप चांगली दिसते. आणि अशा पद्धतीने माझा मेकअप झालेला आहे. हिअर आय एम रेडी. फीलिंग लाईक चेंजिंग द टॉप. एवढा भारी माझा मेकअप झाला आहे, पण हा कॉस्ट्यूम ह्याच्यावरती सूट नाही करत आहे असं मला फील व्हायला आहे आता. ओव्हर काहीतरी, बट दिस इज अ फॅशन सिटी आफ्टर ऑल, पॅरिस. आय थिंक आय शुड चेंज माय अटायर फर्स्ट. ओके गायज, सो आय एम रेडी राईट नाव. मी पूर्ण माझा कॉस्ट्यूम पण चेंज केला आहे आणि दिसते ना फॉरेनर बाय द वे. भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.